वेलकम बॅक गाईज टू माय न्यू ब्लॉग. जसं तुम्ही बघितलं मी जर्मनीला आलो आहे आणि थोडासा लेक्चर्समध्ये होतो कारण मी एक वीक लेट आलतो. सो ते मी पहिले कॅचअप केलं. सो आज येतो आहे अनमोल. सो चल त्याला घ्यायला जाऊयात. मी तुम्हाला रूम टूर देतो एक छोटीशी, मावरून निघूयात. चल काय आपला दरवाजा आहे, तुला आत आलो आपण. हा शू रॅक आहे, शूज आपलेत आणि शैलेशचे जे तुम्हाला दाखवलं कपडे. हा आपला हॉलवे आहे. इथे आपले हॉलसारखे हॉल नसतात. आपला किचन आहे, तुम्हाला मी नीट दाखवतो. हे बघा, हे पोहे केलते मी. आता अनमोल येणार आहे त्या नाश्त्याला. आणि चला मला दाखवतो. पहिले लाईट बंद करू. आपला रूम आहे, ह्या बॅगा आपल्या, माझा आणि अनमोलचा रूम. हे बघा, हा अनमोलचा बेड, तो आला नाही अजून, तो माझा. तो लॅपटॉप वगैरे ठेवला. हे देवांचे स्थान आपल्या. ती लाईट आहे अशीच. फटाफट निघूयात अनमोलला घ्यायला. तेच मी आता निघालो आहे. मी या एरियात राहतो, तिथे पाठी बिल्डिंगमध्ये राहतो. आणि आता मी निघालो आहे अनमोलला घ्यायला. चला, हा रोड आहे, नॉर्ड स्टेशनला जाऊयात. बघू शकता रस्त्यावर कोण नाही आणि एवढी थंडी आहे. अराऊंड 4-5 काहीतरी आहे. म्हणजे हात फ्रीज होतात आणि रस्त्यावर कोण नसतं इथे. संध्याकाळी 8 नंतर आणि सकाळी 6-7 पर्यंत तरी कोण नसतं. सो लेट्स सी. आता अनमोलला घ्यायला जाऊ आपण. आपण आता बानॉफला पोचलो आहे, नॉर्ड हाऊझनच्या. आणि आपण इथून तर तिथे दिसतं नॉर्ड हाऊझन. खूप फॉग आहे, खूप थंडी आहे. लेट्स सी. चला फ्लिप. सो लेट्स सी. आता प्लॅटफॉर्मवर 3ला थांबू आपण आणि अनमोलला घेऊया. आय एम एक्सायटेड. चला, हे बघा, इथून आलतो आपण या स्टेशनवरून. तुम्ही जर पाठचा ब्लॉग बघितला असेल तर. चला हॅलो. आणि खालून, आणि हा प्लॅटफॉर्मवर 3 आहे. इथे अनमोलची ट्रेन येणार आहे. तरी तुम्हाला एकदा चेक करायला मी दाखवतो. ते 3 लिहिलं आहे. आणि त्या अनमोलची ट्रेन आली, तो उतरला की त्याला आपण घरी घेऊन जाऊ. बिचारा थकला असेल. तुम्हाला तिथे जर दिसत असेल ते 3 आहे. आता तुम्ही ते 3 आहे. प्लॅटफॉर्मवर 3ला अनमोलची ट्रेन येणार आहे. आपण त्यासाठी थांबलो आहे. हा आहे नॉर्ड हाऊझनचा हे बानॉफ मीन्स रेल्वे स्टेशन. चला गाईज, आता अनमोल येतो आहे. मला थोडं भरून आलं आहे, यु नो. एवढे दिवस एकटा राहिलो, कोण नाही आपलं. म्हणजे आहेत पोरं आहेत, पनवेल वगैरेची पण आहेत, इंडियाचीच आहेत. बट देन टू एक येतं ना की तुम्हाला माहिती आहे लहानपणीपासूनचा मित्र आहे माझा अनमोल. सो आपला माणूस येतो ना तेव्हा ते असं थोडं भरून येतं. येऊ द्या. ट्रेन आली. अनमोल येतोय. अनमोल एअरपोर्टवरून आलेली ट्रेन. अनमोलला बघूयात आपण. बसला असेल, 2च कंपार्टमेंट आहे बोलला मला. कुठे भाऊ आपला. हा ते बघा. अनमोल आला. बॅगा घेतल्या आपण. गाईज फायनली अनमोल आला. याने अनमोल आलो घरी. बापरे, ते बॅगा आणताना लय वाट लागली. अनमोल आला फायनली. भाई चला. मी आता उठलो, 1:30 वाजले तिथे जर्मनीमध्ये. आणि आता अनमोल आला तर काहीतरी खास केलं पाहिजे. माझा भाऊ आला.
सो मी आता बनवतोय व्हेज कोल्हापुरी आणि तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो क्लिप ठेवल्यात. आता हे त्याची ग्रेव्ही बनवली आहे. आता हे कांदा मस्त परतून टमाट्याची प्युरी वगैरे टाकून सगळं व्हेज कोल्हापुरी बनवतो. तुम्हाला पण दाखवतो मी आता. तुम्ही पण बघा मी कशी बनवतो. म्हणजे आय एम नॉट अ कुक बट देन टू ट्राय करतोय. आपलं काय बघू, शिकू हळूहळू, नसेल जरी येत जरी. चला प्लीज. आता झालं आहे ऑलमोस्ट आणि सगळं मी धुवून वगैरे ठेवलं आहे. भाजी पण झाली आहे. तुम्हाला मी एकदा भाजी दाखवतो. टेस्ट पण चांगलाच आहे. म्हणजे मी जसं बनवलं आहे माझ्यानुसार तर चांगला आहे, सांगता नाही येत. माझी कुकिंग बघा मी आत्ता चालू केली, मग डोंट जज. ठीक आहे चला दाखवतो. कांट गेट ओव्हर दिस व्ह्यू. इतका छान आहे ना हा व्ह्यू, इतका छान. सनसेट वगैरेला तुम्ही बघितलं पाहिजे. आणि कमिंग बॅक टू माय भाजी, दिस इज माय भाजी. आणि हे बघा सगळ्या भाज्या आहेत ह्याच्यात. मी तुम्हाला पाहिजे तर मला रेसिपी मी सांगेन. तसं तर तुम्ही लोक जास्त मोठे शेफ असतात, मी तर काय आत्ता चालू केलं आहे. सो चला क्लोज करून टाकू आपण ह्याला. आणि भात लावला आहे ह्याच्यात, राईस कुकर बोलतात त्याला. मी पण आत्ताच डिस्कवर केलं आहे हे नवीन. सो चला अनमोलला उठवूयात, मग फ्रेश होऊयात. आपले दोन शैलेश आणि अनमोल भेटले फाइनली. हाँ बस फक्त तीनों हम बस फोन पे बात कर रहे हैं और मेनली मैं और शैलेश ही. बट अभी तो तीनों मिल गए, अभी रूम पार्टनर्स. और तो अभी खाना भी रेडी हो गया है आई गेस. राइस रेडी हो गया ना शैलेश? चलो खा लेते. ले लिया है और फिर वो खाएगा और हमें रिव्यू बताएगा. ये तो हमारे मसाले, आटा, ये पापड़, ब्रोकोली और वो योगर्ट भी ले गए गैस. तो वो बताएंगे हमें रिव्यू. शैलेश जी बताएंगे. इतनी इज्जत की जरूरत था खाना. खाना बहुत बढ़िया है, वेज कोल्हापुरी. एंड आई वाज सेटिस्फाइड. तू थोड़ा साउथ की टेस्ट में बनाया, तीखा तीखा. दैट आई लाइक. नहीं हमारे साइड में भी तीखा तीखा ही होता है. तो मैंने उससे और मिर्ची भी ऐड कर दिया था. कल लाया था ना हमने वो टर्किश शॉप से आई गेस. हाँ बहुत महंगा था पर मिर्ची महंगा था बट इट्स वर्थ इट. हाँ चलो तुमने अब ये दे दिया. आय एम सॅटिस्फाईड नाव. चलो गाईज बघा आम्ही पण आता जेवायला घेतलं. आंघोळ केल्या दोघांनी, फ्रेश झालो. आणि अनमोल आम्हाला रिव्ह्यू सांग नक्की कशी भाजी बनेल. भाजी आहे ते पाणी पण गरम केलं आम्ही. तर जेऊ आणि आपल्याकडे भात पण आहे. भात पण खाऊ. चला काय बोलतोस अनमोल? रोहनच्या मम्मीने बनवून दिलेले टेपले आणि रोहनने बनवलेली भाजी. आता टेस्ट करू आपण. चला आपण बघूयात आणि खाऊयात. सो गाईज आता आपलं जेवण झालं आहे आणि तुम्ही ऐका आपल्या अनमोलकडून की काय रिव्ह्यू होता जेवणाचा. आता तुम्हाला पसारा पण दाखवतो, तो आवरायचा आहे. सो आम्ही दोघं जरा आवरू. तो रिव्ह्यू तुम्ही ऐका आणि त्यानंतर मग आपण हे करूयात, संपूयात हा ब्लॉग. छोटाच ठेवणार आहे आता. येतील ते छोटे छोटेच ब्लॉग येतील. चला होतं जेवण. खूप 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 एक नंबर भारी तू भाजी बनवलीस. तिखट एकदम झणझणीत, आपल्याकडची एकदम कोल्हापुरी वाटत होती. आम्ही वरून मिरच्या जेवलो मी मिरच्या तर. 2 वेळेला घेतली भाजी. भातासोबत पण खाल्ली, टेपल्यासोबत पण खाल्ली. अजून आहे, उद्या परत खाणार. हो आता त्यासाठी कोळंबी पण आणली आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी संपणार नाही आहे अजून, आजचा दिवस संपला नाही आहे. त्यानंतर हा पसारा आहे सगळा, ते आता आवरायचं. ते आवरू आम्ही आणि त्यानंतर कोळंबी बनवायला घेऊयात. मग कोळंबी पण दाखवतो तुम्हाला. ती मी नाही बनवणार आहे, ती बनवणार आहे शैलेश. तर आपण त्याचा पण रिव्ह्यू घेऊयात आणि हा ब्लॉग संपूयात. आणि उद्या नवीन ब्लॉग चालू करूयात. आपण कॉलेजला जाणार आहे त्याचा. चला पसारा तर आहे बट काहीतरी मित्रांनी दिलंय. वजन नको याला म्हणून स्पेशली लॅमिनेट करून दिलंय. फ्रेम नाही दिली की आपल्याला याने घेऊन जाता येईल. तुम्ही मालवण ब्लॉग बघितला असेल तर हा फोटो तुम्हाला माहिती असेल. आठवण येते कधी कधी. असं वाटतं ना गाईज की आलो एवढं लांब काहीतरी फ्युचर बनवायला, पण खूप महत्त्वाचं काहीतरी इंडियामध्ये सोडून आलो. कम्फर्ट सोडून आलो. ते बरोबर बोलतात की
काहीतरी भेटायला ना काहीतरी सोडायला लागतं आणि ते खूप जवळचं सोडायला लागतं. पण हा काहीतरी मोठं झाल्या यातून खूप मोठं काहीतरी होईल ना त्या दिवशी ह्या लोकांनाच परत तेवढंच प्राऊड फील करवून देणार आणि तेवढंच ह्या लोकांना महत्त्वाचं धरणार. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही बघताय, मला माहिती आहे सगळं. आय फील की मी तुम्हाला प्राऊड करेन, एवढं मी कॅपेबल बनेन. सगळे माझे मित्र, मम्मी पप्पा, नातेवाईक, आय स्वेअर, आणि अनमोल पण. मिस यू ऑल. चला.